असं जड वगैरे भरत नसतं. बॅनर लावल्याने पक्ष वाढत नसतो. पक्षामध्ये जी गळती चाललेली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पक्षामधून रोज एक एक माणूस मायनस होतोय. आज त्यांच्याकडे जर विचार केला तर त्यांना उमेदवार मिळतील की नाही याची शंका आहे. म्हणून त्यांनी आता आम्ही कंबर कसली, आम्ही आता तयारीला लागलो, हे फक्त दिखावा, हे चित्र समोर लोकांच्या आणायचं आहे की नाही आमची जोरकसपणे तयारी झालेली आहे आणि आम्ही ह्या निवडणुका जिंकणारच आहोत. हा फक्त पिक्चर तयार करून ते समोर दाखवत आहेत. वस्तुस्थिती तशी नाही आहे. ना काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे, ना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे हे निवडणुका लढणार कसे आहेत याच संभ्रमामध्ये ते सध्याला आहेत. आणि त्यामुळं आता आपल्याला अकेला चलोरच्या भूमिकेत जावं लागेल की काय, या मानसिकतेतून त्यांनी ते लावलेले ते बॅनर आहेत आणि ते बॅनर लावून पक्ष वाढत नसतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आज मनपाच्या तयारीसाठी अनिल देसाई आलेले, ज्यांना जबाबदारी दिलेली महानगरपालिकेची मोठी बैठक आज घेत आहेत छत्रपती संभाजीनगर शिवसेना. बैठका घेतील ना. बैठका घेणं का हे प्रत्येक पक्षाचं काम आहे, ते घेत आहेत, घेतल्या पाहिजेत. त्या कार्यकर्त्याला काय सपोर्ट करणार आहे कधी विचारले त्यांनी? तो कार्यकर्ता आजपर्यंत कुठे होता त्याची कधी चौकशी केली आहे? संभाजीनगरमध्ये असलेले गटतटाचे कधी झालंय, त्याचं मनोमिलन झालंय कधी येते? आजही गट तसेच आहेत. कशी निवडणूक लढवणार? कुणाला बरोबर घेणार? एमआयएमला बरोबर घेणार? म्हणून हे सगळं बैठकी सगळ्या त्यांच्या ज्या पक्षाच्या नियमानुसार सगळीकडे बैठका घेतल्या पाहिजे. कार्यकर्त्याला जोश भरला पाहिजे. कार्यकर्त्याचं आपल्याकडे वर्दळ वाढली पाहिजे. जे जात आहेत त्यांना कसं थांबवता येईल याचा प्रयत्न ते करत आहेत. म्हणून ह्या बैठकी घेऊन आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर ह्या बैठका घेणं त्यात काही अर्थ उरणार नाही. असं जड वगैरे भरत नसतं. बॅनर लावल्याने पक्ष वाढत नसतो. पक्षामध्ये जी गळती चाललेली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पक्षामधून रोज एक एक माणूस मायनस होतोय. आज त्यांच्याकडे जर विचार केला तर त्यांना उमेदवार मिळतील की नाही याची शंका आहे. म्हणून त्यांनी आता आम्ही कंबर कसली, आम्ही आता तयारीला लागलो, हे फक्त दिखावा, हे चित्र समोर लोकांच्या आणायचं आहे की नाही आमची जोरकसपणे तयारी झालेली आहे आणि आम्ही ह्या निवडणुका जिंकणारच आहोत. हा फक्त पिक्चर तयार करून ते समोर दाखवत आहेत. वस्तुस्थिती तशी नाही आहे. ना काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे, ना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे हे निवडणुका लढणार कसे आहेत याच संभ्रमामध्ये ते सध्याला आहेत. आणि त्यामुळं आता आपल्याला अकेला चलोरच्या भूमिकेत जावं लागेल की काय, या मानसिकतेतून त्यांनी ते लावलेले ते बॅनर आहेत आणि ते बॅनर लावून पक्ष वाढत नसतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आज मनपाच्या तयारीसाठी अनिल देसाई आलेले, ज्यांना जबाबदारी दिलेली महानगरपालिकेची मोठी बैठक आज घेत आहेत छत्रपती संभाजीनगर शिवसेना. बैठका घेतील ना. बैठका घेणं का हे प्रत्येक पक्षाचं काम आहे, ते घेत आहेत, घेतल्या पाहिजेत. त्या कार्यकर्त्याला काय सपोर्ट करणार आहे कधी विचारले त्यांनी? तो कार्यकर्ता आजपर्यंत कुठे होता त्याची कधी चौकशी केली आहे? संभाजीनगरमध्ये असलेले गटतटाचे कधी झालंय, त्याचं मनोमिलन झालंय कधी येते? आजही गट तसेच आहेत. कशी निवडणूक लढवणार? कुणाला बरोबर घेणार? एमआयएमला बरोबर घेणार? म्हणून हे सगळं बैठकी सगळ्या त्यांच्या ज्या पक्षाच्या नियमानुसार सगळीकडे बैठका घेतल्या पाहिजे. कार्यकर्त्याला जोश भरला पाहिजे. कार्यकर्त्याचं आपल्याकडे वर्दळ वाढली पाहिजे. जे जात आहेत त्यांना कसं थांबवता येईल याचा प्रयत्न ते करत आहेत. म्हणून ह्या बैठकी घेऊन आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर ह्या बैठका घेणं त्यात काही अर्थ उरणार नाही.